बातमी कोल्हापुरातून। कर्जरोखे अर्थात बॉन्ड्स हे गुंतवणुकीचे एक साधन मानलं जातात, पण कर्जरोखे खरेदी करून तुम्ही सरकार किंवा कंपनीला पैसे उधार देता आणि ठराविक कालावधीनंतर मुद्दल रक्कम परत केली जाते। पण यावरून कोल्हापुरातील दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ विरोधात मोर्चा निघाला। यामुळे मोठं राजकारणही रंगलं। नेमकं काय घडलं आणि दिवसभरात त्याचे काय पडसाद उमटले आणि आगामी काळात त्याचा कसा परिणाम होणार आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। गोकुळची बैठक जोरदार गदारोळ, गोकुळची निवडणूक जोरदार घमासान, गोकुळचा मोर्चा अन जोरदार राडा। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ म्हटलं की साधारणपणे हेच चित्र डोळ्यासमोर येऊ लागलं आणि त्याला कारण म्हणजे कायम वादळी ठरणाऱ्या सभा, मोर्चे, निवडणुका। आताही गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क ऑफिस समोर झालेला हा राडा त्याचंच द्योतक। याला कारण होतं ते म्हणजे डिबेंचर अर्थात कर्जरोख्याच्या रकमेचं। गेले 30 वर्ष डिबेंचरची रक्कम कपात केली जात होती, पण हे फक्त अर्ध सत्य त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगणं गरजेचं होतं की ही रक्कम फक्त 10% कट केली जात होती, जेव्हा की मधले 3 वर्ष तर अजिबात माडिक साहेबांच्या काळामध्ये, सत्तेच्या काळामध्ये 3 वर्ष 1 रुपया सुद्धा डिबेंचर कट केलं नव्हतं। त्या पद्धतीनं जर आज संस्थेला एवढा फायदा झालेला आहे, एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत, तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याची गरज नव्हती। कर्जरोख्यांची रक्कम परत मिळावी यासाठी आपल्यासोबत आणलेल्या गाई म्हशी गेट तोडून आतमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला। यावेळी पोलीस आणि दूध संस्था प्रतिनिधींमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली, त्यामुळे गोकुळच्या ऑफिस समोर जोरदार राडा झाला। दरम्यान या राड्यामागचं नेमकं कारण काय तेही समजून घेऊया। गोकुळने डिबेंचरच्या रकमेत तब्बल 40% कपात केल्याचा दावा करण्यात येतोय। गोकुळची संलग्न संस्था दूध उत्पादकांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे। दरवर्षी 10 ते 15% रक्कम कपात असताना यंदा 40% कपातीचा आरोप करण्यात आला। याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर झालाय। विद्यमान संस्था चालकांच्या संस्था सोडून इतर संस्थांना याचा फटका बसल्याचा आरोप करण्यात येतोय। अनेक दूध संस्थांची कपात केलेली रक्कम 4 ते 5 लाखांच्या घरात असल्यानं अनेक संस्था चालकांनी या निर्णयाविरोधात बंड पुकारलं। आम्ही मोर्चा करत असताना आज एमडी संचालक मंडळाला भेटलो, त्यावेळी चर्चा झाली। संचालक मंडळानं चर्चेत असं सांगितलं की सकारात्मक आम्ही उद्या काहीतरी निर्णय घेतो उद्यापर्यंत आणि सर्व जिल्ह्याला गोड बातमी देतो, याबद्दल गोड बातमी देतो असं सांगितलेलं आहे सर्व संचालक मंडळानं। उद्यापर्यंत आम्ही काय बातमी देतात किंवा काय वाढवून देतात, कोणत्या स्वरूपात शेतकऱ्याला परत पैसे देता येतील हे बघल्यानंतर दिवाळी गोड करता येते की नाही उद्याच कळेल आम्हाला। या संस्था प्रतिनिधींच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संस्था प्रतिनिधींच्या माध्यमातून मी आपल्याद्वारे मी सांगू इच्छितो की जर गोकुळ दूध संघानं डिबेंचर पोटी घेतलेले पैसे जर परत नाही केलेत, आश्वासन दिलेलं आहे, आता आश्वासन देऊन सुद्धा जर नाही परत केले तर मात्र याच्यापेक्षा मोठा मोर्चा किंवा दूध बंद आंदोलन आम्ही करणार आहोत। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिकांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। मुळात आमचा प्रश्न होता की तुम्ही 40% कपात का केली, हा प्रश्न तसा अनुत्तरित राहिला। पण सगळं होऊन शेवटला असा निर्णय झाला की उद्याचा दिवस द्या आणि उद्याच्या दिवशी आम्ही काहीतरी चर्चा करतो। जे इतर संचालक आज उपस्थित नव्हते ते त्यांच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि उद्या या शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी गोड बातमी देतील असं त्यांनी पण सांगितलेलं आहे आणि अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या मोर्चानंतर गोकुळच्या एमडी आणि विद्यमान संचालकांची भेट घेतली। यावेळी दूध उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिलं। आकडेमोडीच्या खुलासा अजित नरकीने केला, म्हणजे संचालक त्यांचे काही फिगर्स जे होते ते त्यांनी सगळ्या ताळेबंद सगळ्या दिल्या आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आता हा ताळेबंद सगळा झालेला आहे, ह्यात काय करता येत नाही, पण उत्पादकाचा विचार केल्यामुळं उत्पादकाचा विचार करून आज संचालक बोर्ड इथं सगळं हजर नाही आहे, चेअरमन आमची इथं नाही आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करून नेतेपणे चर्चा करू, उद्या आम्ही तुम्हाला काय तर नाही तर तुम्हाला दिवाळीच्या दिवशी तोडणार, आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ एवढं त्यांना सांगितल्यानंतर ते खुश होऊन गेलेत। गोकुळमध्ये सध्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलची सत्ता आहे। पण मध्यंतरी गोकुळचे अध्यक्ष निवडीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतली। त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली।
पण दुसरीकडे मात्र गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी डिबेंचरच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. त्यामुळे आगामी काळात कोल्हापुरात गोकुळ मोर्चाच्या निमित्तानं महायुतीमध्येच मिठाचा खडा पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.